मैदानाकडे आपण जाऊया। 6 चेंडूंचा खेळ ज्यासाठी 32 संघ 352 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं। पहिला चेंडू गेम ऑन लेट्स प्ले फायनल। पहिला चेंडू राजा पाटील साठी होता। वाईड +1। पहिला चेंडू वाईड त्यावरती आले सिंगल धावा झाल्या 2। 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी। सहारा शिवकर विरुद्ध श्री गणेश पळसपे 2 संघांमध्ये ही लढत आपण मैदानावरती पाहतो। गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते सज्ज होईल। हा चेंडू आपण पाहिला निर्धाव चेंडूची झाली सांगता। फायनलचा हा सामना आपण पाहतोय। जबरदस्त स्पर्धा राहिली। संघांनी सुद्धा खूप सहकार्य केलं। निश्चितच वाईल्ड कार्ड एंट्री पळसपरंग आणि निश्चितच फायनल मध्ये खेळतोय सहारा शिवकर संघासमोर। सर्वांचे खूप खूप आभार ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मदत केली। त्या सर्व दानशूर दात्यांचे आम्ही खूप धन्यवाद देतो। फायनलचा सामना सुरू आहे। एकदा इथे नक्की मिळेल वरदला थोडासा फंबल दुसरीसाठी निघाले गरज नसताना फेकलेली विकेट। राजा पाटील होईल धाव बाद। एकूण धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं टोटल शुभमने आम्हाला माहिती दिली 3 धावा आहेत। 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय। अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी। नवीन फलंदाज जाईल निलेश। तर राहुल माली आमचे युवा स्कोरर त्यांना मी विनंती करेन आपण मंचाशी संपर्क साधायचा। राहुल माली गोलंदाज तयार। हा चेंडू आपण पाहिला उंची जास्त एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जज करेल। पंचांचा इशारा येतो भीमर आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल। वरद होईल धाव बाद मात्र पंचांचा इशारा आला यस इट इज अ नो बॉल। यस प्लेयर्स रिव्ह्यू चेक करायचं लगेच। हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू इथं मागितलाय। डिसिजन पेंडिंग है। यस नो बॉल कॉल। रिव्ह्यू लॉस्ट। शिवकर टीम फ्री हिटचा हा चेंडू स्ट्राइक रेंजला खेळतोय निलेश। हा चेंडू सुद्धा आपण पाहिला। चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही। फ्री हिटचा फायदा उचलू शकला नाही। अजूनही या षटकातील खेळण्यासाठी शिल्लक असतील। तीन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी। हा चेंडू सुद्धा आपण पाहिला। नवीन फलंदाज अजय स्ट्रायकर एंडला निलेश वायदंडनला आपण पाहतोय। एकूण धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं टोटल 5 धावा। 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी। पहिला डाव आपण पाहतोय। फायनलचा सामना थोडासा अंधाराचा सावट जरूर आहे मात्र सामन्यामध्ये मजा येईल। एका षटकाचे सामने आपण मागच्या 20-25 वर्षापूर्वी गेलो तर अशा पद्धतीचे सामने अशा परिस्थितीमध्येच व्हायचे। 40+ पाली संघाला जरूर माहिती आहे। एक धाव इथे निश्चित मिळेल। एकापेक्षा जास्त काही नाही। लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आले आणि एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकलं। एकूण धावसंख्या फलकावरती आहेत तर 6 धावा। शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे। शेवटचा बॉल आहे। सर्व प्रेक्षकांच्या नजरा ज्या प्रेक्षकांनी सुद्धा 4 दिवस या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचे सुद्धा खूप खूप आम्ही आभार मानतो। शेवटचा बॉल आहे अजय भगत। अजय साठी होता निर्धाव चेंडू सांगता झाली तर पहिला डाव संपलाय। धावा बनल्या त्या 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे। एक वाईट वरती धाव सुद्धा मिळाली होती। नो बॉल सुद्धा आला होता।
पुढे सुद्धा धावा बनले नाहीत. चला पलसपे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि शिवकर संघ सलामीची जोडी मैदानावरती लगेच उतरायचे. 6 मध्ये करायचे 7. तर आमचे 2 अतिथी मान्यवर मंचावरती उपस्थित. मी संजय दादा माळी यांना विनंती करेन जे शुभ असते विश्वास मात्र साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा. सहा मध्ये 7 ची गरज आहे. चला फलंदाज मैदानावरती सरकायचे, चेंडू पुरवायचे. हॅलो 6 मध्ये गरज असणारी 7 धाब्यांची गरज. दोन फलंदाज मैदानावरती सरकलेत, अजय भगत आणि वासुदेव आंग्रे. 6 मध्ये 7 धाब्यांची गरज. जबरदस्त गोलंदाजी राहिली अजय भगतची, धावा बनू दिल्या नाहीत. राजा पाटील धावबाज झाला, त्यानंतर धावबाज झाला वरद भगत. नो बॉल वरती निलेश वायदंडे चमकू शकले नाही आणि अजय नाईक शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव होता. 6 बनवल्या श्री गणेश पलसपे संघानं आणि 6 मध्ये 7 धाब्यांचं टार्गेट स्पर्धा जिंकण्यासाठी. जय हनुमान मोरिया 11 केवाली संघाची क्रिकेटची स्पर्धा. मागच्या 4 दिवसामध्ये आपण जबरदस्त क्रिकेट पाहिलं आणि शेवटच्या क्षणाला आपण पोहोचलोय. कोण असेल स्पर्धेचा विजेता, कोण ठरणार उपविजेता? 2 संघांमध्ये लागलेली ही झुंज. 6 मध्ये 7 धाब्यांची गरज. सामना कोण जिंकणार? हॅलो 6 चेंडू आणि यस लाइट्स ऑफ करायचे. मी ऑपरेटरना विनंती करेन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता अजय भगत. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. वरद भगत सज्ज असणारे वासुदेव आंग्रे साठी. हा चेंडू आपण पाहिला, एकदा इथे निश्चित मिळेल, दुसऱ्यासाठी प्रयत्न जरूर असेल आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. 3 धावा धावसंख्या फलकावरती. 4 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या क्रमांकावरती कोण येईल, कोण असणार स्पर्धेमध्ये चॅम्पियन, त्यासाठी ही लागलेली शर्यत. मात्र कोण जिंकणार, पलसपे की शिवकर? उर्वरित 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू 4 धाब्यांची गरज. वरद भगत इथे सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला वासुदेव आंग्रे खेळते. 3 मध्ये करायचे 4. फायनलचा हा कठोर सामना मैदानावरती सुरू आहे. सर्वांच्या नजरा सामन्याकडे. आम्हाला तर चेंडू इथून शोधावा लागतोय. तत्पूर्वी इथे धाव घेण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीची धाव मिळणार नाही. वासुदेव आंग्रेच राहील स्ट्रायकर एंडला. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. आता उर्वरित चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी 4 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. आणि मी विनंती करेन ज्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये, प्रेक्षकाच्या रूपाने सुद्धा सर्व ग्रामस्थांची साथ मिळाली या ग्रामस्थ मंडळ चषक केवाळेमध्ये. तर सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन सामना संपल्यानंतर कुणी घरी जाऊ नका. मंचावरती बक्षीस वितरणासाठी आपल्याला सर्वांना मी विनंती करेन मंचावरती यायचं. 2 मध्ये 4. वासुदेव आंग्रे चेंडू जाईल. स्पर्धेचा चॅम्पियन सहारा शिवकर. शुभम म्हात्रे. तर मंचावरती उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे विश्वास म्हात्रे साहेब, त्यांचा इथे शुभ सन्मान. विश्वास म्हात्रे, संजय दादा माळी त्यांचे शुभ असते. त्यानंतर निवास म्हात्रे,
विश्वास म्हात्रे व निवास म्हात्रे यांच्या माध्यमातून वागेश्वर विग्राम संघ सुद्धा टी शर्ट पुरस्कृत झाला. निवास म्हात्रे साहेबांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर बलिराम माली साहेब त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये त्यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला मोलाची ठरली. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी बलिराम माली साहेबांना सुद्धा विनंती करेन आपलं सुद्धा